ते जरा शांत बसा रे, शांत बसा. झालाय चला, एक तर उशीर झाला. परत उपस्थित असलेले सर्व हिंदू बांधू भगिनींनो आणि माझ्या सर्व तरुण मित्रांनो, सर्वप्रथम मी आपल्या सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करीन, माफी मागेन. मी सकाळी 7 वाजल्यापासून प्रवास करतोय आणि रत्नागिरी गुहागर करून प्रचंड पाऊस होता आणि त्याच्यातून तुमच्या चेंबूरच्या सभेला यायसाठी मला उशीर झाला. यासाठी मनापासून आपल्या सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करेन. हे मागे जे 2 फोटो लागलेले आहेत, आपल्या समाजाचे 2 तरुण आपल्यासारखेच आज त्यांना फोटोवर फुलं चढून त्यांना श्रद्धांजली देण्याची आज वेळ आलेली आहे. उरणची माझी आंबेडकरी समाजाची भगिनी आणि धारावीचा आमचा अरविंद यांच्या श्रद्धांजली व निषेध सभेच्या निमित्ताने आज आपण सगळेजण इथे उपस्थित आहोत. आमच्या बबलू सिंगनी जे काही बॅनर पोस्टर आजूबाजूला लावले, ते बॅनर आवर्जून तुम्ही लोकांनी वाचले पाहिजे. एक सोया हुआ हिंदू, सोए हुए हिंदू अब तो जागो असं लिहिलेलं आहे. आज जी काय हिंदूंबरोबर जी काय परिस्थिती दिसते, आपण पाकिस्तानात आहोत का असा भास होत चाललेला आहे. कारण का पाकिस्तानमध्ये हिंदूंची जी अवस्था आहे, यात तुम्ही धर्मांतर करा, यात तुम्ही इस्लाम स्वीकारा, नाहीतर आम्ही तुम्हाला मारून टाकू, अशी परिस्थिती आता हळूहळू आपल्याला पाहायला आणि अनुभवायला भेटते. काय चूक होते हो आपल्या अरविंदची. धारावीमध्ये होणाऱ्या लँड जिहादच्या विरोधात आपल्या विश्व हिंदू परिषदच्या हिंदुत्वादी विचाराच्या कार्यकर्त्यांनी आवाज उचलला. तिकडच्या त्या जिहादाने त्याला मारून टाकण्यापर्यंतची हिंमत दाखवलेली आहे आणि ते कार्टे तिथपर्यंत थांबलेले नाही. त्या जिहादांनी जेव्हा त्याची अंत्ययात्रा चालू होती, तेव्हा त्या अंत्ययात्रेवर दगड मारण्याची पण हिंमत केलेली आहे. दगड, आणि फक्त हिंदूंवर ते दगड मारले नाहीत, पण हे जे का आपले पोलीस बांधव आहेत, त्यांच्याही असंख्य लोकांची डोके फोडलेले आहेत. आता असंच अगर हिंदूंनी मारत खायचं असेल, आपण अंत्ययात्रा काढत असताना आपल्यावर दगड पडत असतील, तर हे किती दगड आपण लोकांनी सहन करायचे, याबद्दल तुम्ही सगळ्या जणांनी विचार करायला पाहिजे. तुम्ही मला सांगा, एक तरी निषेध सभा कधीही तुम्ही मुसलमान समाजाने घेताना दिसली आहे का? तुम्हाला दिसली आहे का? कधी ते लोक निषेध करणार नाही, कारण का त्यांच्या विरोधात असं कोणी त्यांच्याच माणसाला मारण्याची हिंमत पण कोण करणार नाही. कोणी अगर चुकून हिंमत केली तर तो जिवंत राहत नाही. अशा पद्धतीची एकजूट हे सगळे जिहादी आपल्या विरोधात दाखवतात.
झोपून जायचं. काही पडलेलं नाही आपल्या लोकांना. ज्या पद्धतीने ह्यांच्या सगळ्यांची हिंमत वाढत चालली आहे. मी ऐकलं इकडचे डीसीपी आमची भाषणं चालू होती तर मध्ये मध्ये थांबवायला येत होते. डीसीपीने सांगेन आता मलाही जरा थांबवायला या, मलाही पाहायचंय. आम्हाला थांबवण्यापेक्षा त्या नालायकांना पहिला थांबवा, त्या जिहादांना थांबवा. त्यांना वाटतंय त्यांच्या बापाची मुंबई आहे. पाहिजे तिथे मजार उभा करतायत, पाहिजे तिथे मस्जिद उभी करतायत, पाहिजे तिथे हिरवी चादर टाकतायत. आणि त्या विरुद्ध आवाज उचलला तर आता मारून टाकण्याची मजा अगर त्यांची गेली असेल तर आतापासून हिंदूने हे सहन करू नये. हे या निषेध सभेच्या निमित्ताने तुम्ही लोकांनी शपथ घेतली पाहिजे. हे अगर आपण आवाज उचलला नाही तर उद्या आपल्या घरात येऊन आपल्याला मारून टाकतील. एवढी हिंमत या लोकांची वाढणार आहे, तुम्ही हे लक्षात घ्या. किती घटना होत चालल्या हो लव्ह जिहादच्या किती घटना होत चाललेल्या आहेत. हे आपल्याला काय अंदाज येत नाही. तुम्हाला काय वाटतं की हे आपले कधी होणार आहे? आपल्याला भाईचाराबद्दल बोललं जातं. सर्व धर्म समभाव बद्दल बोललं जातं. आणि सर्व धर्म समभावाला मानणारे ठेका हे हिंदूंनीच घेतलेला आहे. कारण का ह्यांची जेव्हा वेळ येते तेव्हा हे ढुंगणं वरती करतात आणि आपल्या ढुंगणावर लाथ मारून निघून जातात. हे लोक मानत नाही भाईचारा. हे आपतात भाई असतात आणि आपल्याला चारा घालून निघून जातात. असे हे सगळे नालायक लोक आहेत. म्हणून आपण जोपर्यंत या विरुद्ध आपण आवाज उचलत नाहीत, एकजूट होत नाहीत, मग अशाच आपल्याला निषेध सभा घ्यायला लागतील, अशाच श्रद्धांजली सभा घ्यायला लागतील. मग वर्षाचे 365 दिवस नुसतं श्रद्धांजली सभा घेत आपल्या सगळ्यांचं आयुष्य राहील. कारण का ह्यांचं उद्दिष्ट जेवढं आहे की आपला भारत देश जो हिंदूंचा देश आहे, हिंदू राष्ट्र आहे, या देशामध्ये 89% हिंदू समाज राहतो. म्हणजे हा तुमच्या सगळ्यांचा देश आहे. आणि या भारत देशाला ह्यांना इस्लाम राष्ट्र बनवायचंय 2047 पर्यंत. आणि म्हणून ही सगळी नाटकं सुरू आहे. कधी तुमच्या हातातला मोबाईल काढा, गुगलवर जावा आणि गजवाए हिंद मुद्दामून बघा म्हणजे काय. गजवाए हिंदचा अर्थ विचारा. म्हणजे आपल्या भारत देशाला, ही भारत देशामध्ये असलेल्या हिंदूंची संख्या ही कमी करायची आणि या देशाला 2047 पर्यंत इस्लाम राष्ट्र म्हणून जाहीर करायचं. हे ह्यांचे सगळ्यांचे मनसुबे आणि ह्यांचे प्रयत्न आहेत. आता तुम्ही लोकांनी ठरवा की या देशामध्ये तुम्हाला राहायचंय की तुम्हाला त्या लोकांना ठेवायचंय. हे इकडच्या प्रत्येक हिंदूंनी निर्णय घेऊन इथे घ्यायला पाहिजे. तुम्हाला इथे राहायचं असेल तर ह्यांची सगळी नाटकं ही बंद झाली पाहिजेत. हा आमचा देश आहे. या देशामध्ये राहायचं असेल तर पहिलं हिंदूंचं हित बघा आणि मग सगळ्या लोकांचे लाड करा. ही भूमिका आपल्या सगळ्यांची असली पाहिजे. बरोबर आहे की नाही? या देशामध्ये दुसऱ्यांचे लाड तुम्ही सहन करणार का? हे लाड पाकिस्तान पर्यंत ठीक आहे. तुम्ही अगर आपल्या देशामध्ये ह्यांचे या जिहाद्यांचे लाड अगर तुम्ही सहन करायला लागलात तर उद्या आपल्या सणासुदींवर पण हे बंदी घालायला सुरू करते. कधी बघितलंय का ह्यांच्या मोहरमच्या मिरवणुकीमध्ये पोलिसांनी येऊन लाऊडस्पीकर बंद करण्याचं? बघितलंय कधी? विचारतो मी पोलिसांना की जरा सिंगमगिरी तिथे पण दाखवा ना, जसं आमच्याकडे दाखवतात. दाखवा जरा.
हे असे 4-4, 5-5 लाऊडस्पीकर एका 4-4, 5-5 लाऊडस्पीकर एकावर लावतात आणि नाचत गाजत जातात. तेव्हा कोणी येत नाही लाऊडस्पीकर बंद कर सांगायला. मग तेव्हाची बिर्याणी बरी वाटते, मग आमचा वडापाव नको काय? जे नियम आम्हाला लागतात ते त्यांना नियम लागत नाही का? आमच्या लाऊडस्पीकरचे नियम, आम्हाला हायकोर्टाचे नियम, आणि मग काय या देशामध्ये शरिया कायदा लागू झालाय का ते लोक पाहिजे तेवढे इथे नंगा नाच करू शकतात? मग जे नियम आम्हाला ह्या आजपासून लावायचे असेल ते पहिलं त्या लोकांना लावा. त्या कार्टांचे धुंगणं पहिला जे वरती जातात ना ते पहिलं खाली ठेवा आणि मग आमच्याशी बोलायची हिंमत करा. हिंदुत्वादी विचाराचं सरकार आपल्या राज्यामध्ये आहे. ही उगाच कोणाची नाटकं आम्ही सहन करणार नाही. आमच्या अरविंदच्या जसं तुम्ही जीव घेतला आजपासून हे त्यापुढे आमच्या वाल्याला एकाला माराल तर तुमचे किमान 2 आम्ही कमी करणार, हे तुम्ही लक्षात ठेवा. तुमचा आमचा एक गेला तर तुमचा किमान 2 जाणार आणि मग बोलायचं नाही की आम्ही तुमच्या अंगावर चालून आलो. अहो आमची लोकसंख्या बघा, एवढे हिंदू आले बघा, हे अर्धा रस्ता बंद झालाय. अजून थोडी ताकद लावली तर हे चणे कुरमुऱ्यासारखे कुठे चिरडले जातील ना, हे आपल्याला दिसणार पण नाही. आठवड्यात 93च्या जंगली बॉम्ब नंतर काय झालं? या मुंबईच्या हिंदूने अगर आपला तिसरा डोळा उघडला नसता तर आज मुंबईवर हिरवा झेंडा लागून मोकळा झाला असता. 93च्या दंगलीनंतर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी अगर भूमिका घेतली नसती तर आज आपण जिवंत राहिलो नसतो, हे तेवढं सत्य आहे. आणि मी पण हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेबांचा सर्वात कडवट शिवसैनिक नारायण राणेंचा मुलगा, एक लक्षात ठेवा. आणि काय गप्प बसणारे नाही. तुम्हाला वाटतं, थांब रे बाबा, तुम्हाला वाटतं आम्ही नुसतं हे श्रद्धांजली सभा घेऊन 2-4 लोक आम्ही भाषण करणार आणि गप्प बसणार? आमच्या धर्मामध्ये धर्माच्या अंगावर अगर कोण चालून आला तर शस्त्र उचलण्याची पण परवानगी आम्हा लोकांना आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा. तुम्ही काय नुसता तुमच्या मस्जिदीमध्ये तलवारी ठेवता असं समजू नका. आम्ही जेव्हा आम्ही सगळे मैदानात उतरू ना तेव्हा तुम्हाला कोण येणार नाही वाचवण्यासाठी, कोण दारी कुरवण्यासाठी येणार नाही, तेव्हा एक लक्षात घ्या. म्हणून परत आमच्या मुंबईमध्ये कुठल्याही हिंदूवर वाकड्या नजरेने पाहिले तर मग ही शेवटची श्रद्धांजली सभा असेल. या पुढची श्रद्धांजली सभा हे मोहम्मद अली रोडवर तुम्हाला घेत असताना दिसेल, ते तुम्हाला सांगून जातो. आम्ही काय इथे सहन करायसाठी बसलेलो नाही. तुम्ही तुमची नाटकं सुरू करणार पाहिजे तिथे. म्हणजे आता इथे पुढच्या एका नाला आहे मध्ये, माझ्याकडे एक प्रकरण आमच्या बबलूनी दिला. नाल्यावर त्याच्यावर मदारच्या दर्गा बांधून ठेवली आहे. अरे देवाला नाल, तुमचं काय जो काय देव आहे त्याला नाल्यावर उभा करतात, एवढे नालाय काय तुम्ही? ह्याच्यापेक्षा तर आमच्या बरं आहे, व्यवस्थित ताटात उभा करतो आम्ही आमचं मंदिर. तुमच्यासारख्या नालायक नाही कुठे देवाला चढवतो आम्ही. एवढी तरी इज्जत ठेवा. म्हणून हे सगळे नाटकं जे आता मुंबईमध्ये आता वाढत चालली आहे ना, ह्यांना असं वाटतं हे 2-4 ह्यांचे खासदार निवडून आले तर लगेच कोणालाही फोन टाकला तर हे लोकांना वाचवायला येतील. नियम कायदे जसे परत सांगतो जसे ह्यांना लागतात तसे आम्हाला लागतात ना, तसे ह्यांनाही लागतात. नियम अगर आम्ही पाळायला गेलो तर ह्या लोकांना पाळायलाच लागतील. आणि जे आम्हाला पाळणारे सांगणारे लोक आहेत ना त्यांनी पहिलं त्यांना जाऊन सांगावं आणि मग आमच्याकडे येऊन बोंबलत बसावं. मग तुमची नाटकं आम्ही पण सहन करू. म्हणून ह्या पुढे आपल्याला सांगतो जास्त वेळ घेणार नाही. 2-2 तास तुम्ही उभे आहात. मला काही इथे नुसतं श्रद्धांजली सभा घ्यायला यायचं नव्हतं. धमकी समजायचं, धमकी समजा. या पुढे मुंबईमध्ये कुठलाही माझ्या हिंदूला वाकड्या नजरेने पाहिलं तर शुक्रवारी ढुंगण वरती करण्यासाठी तुम्हाला संधी देणार नाही, हे लक्षात ठेवा. मग आम्हालाही योग्य जागे वस्त्रे फिरवायला लागतील.
आणि मग वस्त्र फिरवल्यानंतर ना नाही वरती येणार मग गॅस सिलेंडर, एक लक्षात घ्या, नाही येणार. म्हणून या निमित्ताने मी माझ्या या दोन्ही माझ्या बांधवांना, भगिनीला मी श्रद्धांजली तर वाहतोच. मी गेलेलो तेव्हा उरणला, माझ्या भगिनीच्या घरी गेलेलो मी, तेव्हा तिथेच सांगितलं उरणमध्ये, अगं ही यशस्वी नसती पण यास्मी नसती तर तिकडचा उरणचा हिंदू समाज जिवंत असता का अजूनपर्यंत? जिवंत मारून टाकले असते, घराघरात घुसले असते, सगळ्यांचे घर उद्ध्वस्त करून टाकले असते. म्हणून परत जाता जाता फक्त तुम्ही बबलू सिंगनी लावलेले बॅनर व्यवस्थित लक्षात ठेवा. तुम्ही अगर झोपलेला असाल तर उद्या आपलं अस्तित्व धोक्यात येतं, एक लक्षात घ्या. आपल्याला या भारत देशाला हिंदू राष्ट्रात ठेवायचं आहे. आपली लोकसंख्या कोणी कमी करत असेल तर त्याला परत दोन पायावर घरी जाता कामा नये, ही शपथ घेऊन तुम्हाला इथून जायचंय. सर्व धर्म समभाव हे जाऊन दे चुलीत. आपण काय ठेका घेतलेला नाही. त्या देशामध्ये पहिलं हिंदूंचं आम्ही हित बघणार आणि मग सगळ्यांची दुकानं बघणार. बाकी आम्हाला काय कोणाचे लाड करण्याचं सांगितलेलं नाहीये. म्हणून परत एकदा आपल्याला सांगतो, हिंदू म्हणून त्या देशामध्ये गर्वानी आणि हिमतीने जगायला शिका. आपल्या समोरचा येणारा शत्रू हा प्रत्येक गोष्ट आपल्या धर्माच्या माध्यमातून विचार करतो. तो सगळ्या गोष्टी आपल्या धर्माच्या दृष्टिकोनातून विचार करतो. आणि आपण सगळे, तुम्ही कितीही त्यांची दाढी कुरवाळा, कितीही त्यांच्यावर जाऊन बिर्याणी खावा, तरी ते तुमचे कधीही होणार नाही. जेव्हा त्यांची धर्म आणि तुम्हाला निवडण्याची वेळ येईल तेव्हा त्यांच्या धर्माच्या बाजूला उभे राहतील आणि तुमच्या सगळ्यांचा बळी देतील. हे तुम्ही लोकांनी लक्षात ठेवा. म्हणून यापुढे चेंबूर असेल किंवा मुंबईच्या कुठलाही कानोकोपऱ्यातला हिंदू ला कोणीही वाकड्या नजरेंनी पाहिलं तर मुंबईतला हिंदू हा पेटून उठणार की नाही? पेटून उठणार की नाही? आपण यावेळी आज शपथ घ्यायची आहे आणि एक गोष्टला जोरात द्यायची, त्यांच्या आली आमचा बजरंगबली, त्यांच्या आली, त्यांच्या आली. जोरात बोला, जायला पाहिजे बोंग्याकडे आवाज. त्यांच्या आली